नमस्कार मंडळी, सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे आपल्या अमृता वारे व्लॉग्स या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आज एक छान असं पार्सल मला रिसीव झालेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। रिसीव झालेले म्हणजे कोणी दिलेलं नाहीये मला, ते मी ॲक्च्युली मीच खरेदी केली होती, शॉपिंग केली होती थोडीशी ऑनलाईन। ते तुमच्यासोबत शेअर करते की काय मागवलं आहे, कुठल्या पेजवरून मागवले आहे आणि ते कसं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मागवायचं असल्यास ते म्हणजे हेल्पफुल होईल बुवा, कुठल्या पेजवरून मागवलं, काय मागवलं। सकाळची वेळ, सकाळीच कुरिअरवाले येऊन मला ते पार्सल देऊन गेले, पण सकाळी कसं ना वेळ भेटत नाही, खूप जास्त कामं असतात सकाळी। तर आता सकाळीच पप्पांची आंघोळ वगैरे झाली आणि पप्पांसाठी इथं ठेवलाय मी काढा, म्हणजे उकाळा। ते पप्पा हे असंच पितात, चहा पित नाही, त्यांना शुगर आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, इलायची, अद्रक टाकला आहे आणि चहा पावडर टाकलेली आहे, तर साखर नाही टाकलेली, असाच उकाळा ते पितात। आणि आजच्या नाश्त्यामध्ये बनवलं होता मी ढोकला, तर पहिल्यांदाच एवढा छान झाला माझ्याकडून ढोकला, खूप स्पंजी आणि मस्त झाला। तर टिफिनला द्यायचा होता मुलांना म्हणून मी ढोकला बनवला आणि पप्पांना सुद्धा असं काही फार आवडतं, पण शुगर झाल्यापासून त्यांना ना थोडं म्हणजे मर्यादा आलेल्या आहेत खाण्यापिण्यांमध्ये, नाहीतर ते खायचे फार शौकीन होते। तर आज पप्पांना सुद्धा नाश्त्यात हेच देते म्हणून तर मी तर याच्यात मी साखरेचं पाणी वगैरे बनवून टाकतात, तर ते पप्पांसाठी नाही टाकलं, मी असंच ठेवलेले। तर आता बऱ्यापैकी घरातली कामं आवरून झालेली, तर मग म्हटलं चला आता तुम्हाला हे पार्सल आलेलं जे आहे ते मी उघडून दाखवते, ओपन करून। आणि शिवांश याच्या आधीच व्हिडिओ बनवते ना, तर त्याचं आलं का मग खूप फार मध्ये करतो आणि काय मम्मा कसं मम्मा चालूच असतं त्याचं, मला करू दे। म्हणून मग म्हटलं चला आता शिव शाळेतून याच्या आधी करून घेऊया, पप्पा पण बाहेर गेलेले होते म्हणून मग थोडासा वेळ होता, तो ओपन करून दाखवते मी तुम्हाला। तर हे पार्सल आहे ना, हे ड्रेस आहेत आणि 1100 रुपयाचे 2 असा सेल होता त्यांच्याकडे, म्हणून मी त्यांच्याकडून मागवलेले आहेत। आणि पृथ्वीराज सारीज या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा पृथ्वीराज सारीज यांचं इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला यांचं पेज आहे। आणि क्वालिटी, माझा अनुभव आहे, मी याच्या अगोदर खूप वेळा साड्या मागवल्या, ड्रेस मागवले, पण खूप छान आले, व्यवस्थित आले, एकदम मस्त। किमतीच्या मानाने कपडे खरोखर खूप सुंदर असतात आणि छान क्वालिटी असते। तर मी हे 2 ना मला पावसाळ्यासाठी स्पेशली मागवले, थोडे घळघळीत असे छान असे थोडे व्यवस्थित वाटतील असे मागवले मी। बाकी टी शर्ट आणि गाऊन आणि ते तर रोजच घालतो, आणि लेगिन्समध्ये पण आता कसं होतं ना, एवढं कम्फर्टेबल नाही वाटत, त्याच्यामुळं मग मी असे मागवले। तर ओढणीसुद्धा आहे, टॉप आहे, पॅन्ट आहे आणि ओढणी आहे, असा 3 पीसचा हा ड्रेस मला फक्त 550 रुपयात पडला। गुजरातमध्ये राहत असल्यामुळे मला शिपिंग चार्ज एक्स्ट्रा 70 रुपये द्यावा लागला, तर 1170 मध्ये हे 2 ड्रेस नक्कीच मला तर असं वाटतं की फार मला चांगले भेटलेले आहेत। तर असे कामात किंवा बाहेर जाताना वगैरे काही काम राहिलं तर तुम्हाला तर माहिती, मला सतत बाहेर जावं लागतं आणि बाहेरची कामं पण आणायचं ठेवायचं मलाच करावं लागतं, त्याच्यामुळं ना मला कपडे फार जास्त लागतात। आणि पावसाळ्यात छान आहेत, मेन तर पावसाळ्यात कसं होतं ना, वाळायला पण चांगले आहेत, हलके फुलके, आणि आपल्याला पण कम्फर्टेबल वाटेल असे आहेत हे कपडे। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आत्तासुद्धा जाऊन प्रोफाईलवर त्यांच्या बघू शकता, रोज लाईव्ह घेतात ते आणि खूप छान व्हरायटीज, नवीन कलेक्शन दाखवत असतात।
तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आरूचं एकटीचं जेवण बाकी होतं आणि माझं शिवांशचं आणि पप्पांचं जेवण झालं होतं. कारण आम्ही ना 12:30ला ही यायच्या अगोदरच जेवण करून घेतलं. हिला यायला उशीर होतो म्हणून हिचं बाकी होतं. दीदी पण उशिराच येतात, 3:30-4 वाजतात कधी कधी त्यांना यायला. तर पप्पा येतात ना तेव्हा नेहमी जिलेबी घेऊन येतात. तसं तर पप्पा येतात तेव्हाच आम्हाला जिलेबी खायला भेटते आणि याला तर खूपच जास्त आवडते. मग हा तर खुश असतो, जेवण करून सुद्धा जिलेबी खात बसलेला आहे हा. तर मग चला, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.